महाविकास आघाडीने आपली मते सांभाळावीत. काँग्रेस उबाठाचे अनेक नगरसेवक माझ्या संपर्कात. मोठ्या मताधिक्याने विजय निश्चित. सईद खान यांनी केला विश्वास व्यक्त. परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे शिवसेना शिंदे गट उमेदवार सईद खान यांनी आपल्या विजयाबाबत ठाम विश्वास व्यक्त केला आहे. महायुतीकडे तब्बल 300.47 मतांचे संख्याबळ असून त्यामुळे आपला विजय निश्चित असल्याचा दावा त्यांनी केला. माध्यमांशी संवाद साधताना सईद खान म्हणाले की महाविकास आघाडीने स्वतःची मते सांभाळावीत, कारण काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अनेक नगरसेवक आपल्या संपर्कात आहेत. मतदानाच्या दिवशी याचा परिणाम दिसून येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदार प्रतिनिधींकडून त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. विविध पक्षातील अनेक लोकप्रतिनिधींशी सातत्याने संपर्क सुरू असून महायुतीच्या बाजूने सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे अनेक मतांच्या फरकाने विजय मिळेल असा दावा त्यांनी केला. महायुती विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत असून मतदारांनी विकासाभिमुख नेतृत्वाला साथ द्यावी असे आवाहनही सईद खान यांनी केले. दरम्यान परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी 18 जून रोजी मतदान होणार असून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. निवडणुकीत महायुतीचा विजय निश्चित असल्याचा पुनरुच्चार करत सईद खान यांनी मतदार प्रतिनिधींना आपल्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन केले. प्रतिनिधी सय्यद खिजर, परभणी. युतीचे सगळेच आमदार खासदार सर्वच नेते नगराध्यक्ष नगरसेवक जिल्हा परिषद मेंबर सगळे जोरात महायुतीच्या कामाला लागलेले. 347 मत महायुतीकडे आहे आणि जे समोरचे उमेदवार आहे त्यांची परिस्थिती काय मला सांगायची गरज नाही. आणि महाराष्ट्रामध्ये जे युती महायुती म्हणून जे विकास चालू आहे, सर्वसामान्य लोकांचं काम चालू आहे, त्याच्यामुळे येणारे 18 तारखेला लोक 100% महायुतीच्या बाजूनं सगळे मतदान करतील, विकासाला मत देतील आणि एक विजन घेऊन जे परभणी जिल्ह्याचा महायुतीचं काम चालू आहे ते गाडा पुढे नेतील. आणि 100% 22 तारखेला मोठ्या फरकानं माझा विजय होता. आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते एकनाथ शिंदे साहेबाचे आज गोरगरिबाचे कामं मागील 4 वर्षापासून जे पद्धतीत आम्ही करत आहे, आज आरोग्याचं काम असू द्या, साईबाबा हे जन्मभूमी आहे पाथरीची त्याचं काम असू द्या, डेव्हलपमेंटचे जे काम एकनाथ शिंदे साहेबाच्या आशीर्वादाने आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आणि वहिनी आणि जिल्ह्याचे पालकमंत्री मेघना दिदी त्यांच्या आशीर्वादानं चांगला काम जिल्ह्यामध्ये महायुतीचं चालू आहे. सर्वसामान्य लोकांसाठी काम आम्ही करतो आणि 100% येणारे 18 तारखेला लोक आशीर्वाद आम्हाला देतील. एकूण किती मतदारांशी आपली भेटगाठ झाली? 468 मतदाराला मी भेटलो. आता महायुतीकडे 347 मतं आहे, त्यांनी त्यांचेच मतं सांभाळून ठेवायला पाहिजे. अनेक काँग्रेसचे आणि उबाटाचे महाआघाडीचे मत माझ्या संपर्कात आहे. 100% फार मोठे मतातगीनं माझा लोक आशीर्वाद देतील आणि माझा विजय होतो. ते तो मी काय बोलू शकत नाही. आता मोठे मोठे नेते त्यांच्याबद्दल वक्तव्य करणं चुकीचं आहे, पण अनेक लोक विकासाचे माध्यमातून जे महायुतीचं काम चालू आहे त्याच्यामुळं अनेक लोक आमच्या संपर्कात आहे. खूप सारे महायुतीचे जे 102 मतं आहे त्याच्यापैकी 60-70 मतं आम्हाला होतील असं सगळी परिस्थिती. का म्हणून विकास सगळ्याला पाहिजे, विकास सगळ्याला करून घ्यायचा आहे. 100% विकास आमचा होती. विकासाच्या मुद्द्यावर चांगले मतदानानं आमचा विजय होतो. मतदारांना शेवटी आव्हान काय? मतदारांना आम्ही हात जोडून विनंती करणार आहे, जे विकास महाराष्ट्रामध्ये महायुती सरकार करत आहे त्यांच्या पाठीशी तुम्ही उभा राहायला पाहिजे आणि तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्यायला पाहिजे. का म्हणून विकासाला जे मत आहे तर विकासाला मत करायला पाहिजे आणि परभणीचं डेव्हलपमेंट हिंगोलीचं डेव्हलपमेंट करायचं असेल तर 100% महायुती म्हणून उमेदवाराला मला आशीर्वाद मतदार देतील. आणि मी हात जोडून मतदाराला आवाहन करतो की येणारे 18 तारखेला तुमचा आशीर्वादाची गरज आहे. महायुतीचा उमेदवार सईद खान म्हणून मला आशीर्वाद द्या आणि जे पद्धतीत महायुतीचे नेते महाराष्ट्राचा विकास करत आहे विकासाला गती देण्यासाठी 100% मला आशीर्वाद ते देतील. एक मुद्दा अजून राहिलेला आहे भाऊ, की एक ते काय कोणी काय बोललं त्याच्यावर लक्ष नाही द्यायचं. आपल्याला डेव्हलपमेंट करायचं, 10,000 लोकांची सत्याग्रह करायचं काम आम्ही करतो, गोरगरिबाचे कामं आम्ही करतो. त्यामुळे कोण काय बोलते हे चालत राहते, त्याच्यावर इतका लक्ष द्यायची गरज नाही. आपल्याला डेव्हलपमेंट करायचं. परभणीचं डेव्हलपमेंट महायुती म्हणून दोन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री त्यांचे आशीर्वाद, जिल्ह्याचे पालकमंत्री दिदी सगळेच राष्ट्रवादी असू द्या, शिवसेना असू द्या,
भाजप असू द्या, सगळ्या नेत्याच्या आशीर्वादानं आम्हाला विकास करायचा आहे. त्यामुळे आपण विकासावर बोलू. कोण काय बोलते बोलायचं लोकशाही आहे, सगळ्याला अधिकार आहे बोलायचं, बोलू दे, आपण विकासाची गोष्ट करू.